नमस्कार. 2-3 दिवसापासून अकोले तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि हवामान खात्यानं पण रेड अलर्ट दिला आहे. त्याची खबरदारी म्हणून आम्ही परवाच्या दिवसापासूनच सगळ्या यंत्रणेला अलर्ट केलेलं होतं. पण त्याचा आढावा म्हणून आज मी सकाळी बैठक घेतली. त्या बैठकीत असं जाणवलं की बऱ्याच ठिकाणी आज तर पाऊस एवढा जास्त आहे की तिकडे त्या विसागा त्या परिसरामध्ये डायरेक्ट रस्त्यांवरून पाणी आहे, रस्ते दिसत नाही आहेत. इकडे हरिश्चंद्रगड परिसरामध्ये दरडी कोसळल्या, तिकडला त्या पाचणे गावाचा संपर्क तुटला. तिथे आमची यंत्रणा सकाळपासूनच लगेच कामाला लागली आणि JCBनं सगळी माती बाजूला सारायचं काम चालू आहे. अशा बऱ्याच ठिकाणी घटना झाली. इकडे माळुंगीच्या बाजूला घटना झालेली आहेत आणि या ठिकाणी रस्ते तर मोकळं करण्यासाठी आमची यंत्रणा सगळीकडं सज्ज आहे, काम सुरू आहे. आता पाणी जिथं रस्त्यावरून येतं आहे तिथं मात्र सगळ्या अडचणी, जेव्हा ते पाणी कमी होणार आहे रस्त्यावरचं तेव्हाच अंदाज येणार आहे की तिथे नेमकं काय घडलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी बांध ढासळलेले आहेत शेतकऱ्यांचे, जनावरं दगावल्याचा जो आता मी आढावा घेतला तर 15-20 जनावरं आतापर्यंत दगावली आहेत आणि काही ठिकाणी घरांची पडझड झाली, काही ठिकाणी शाळेच्या एक ठिकाणी जे प्रोटेक्शन वॉल राहते ती पडली आहे. अशा जे आपत्ती तालुकाभर दिसते तर त्याच्यावरती सगळ्या ठिकाणी ग्रामसेवकांना गावागावांमध्ये थांबायला सांगितले. आरोग्य यंत्रणा ज्या दवाखाना किंवा उपकेंद्र तिथं थांबायला सांगितले. लाईट असो अगर नसो MSCBला सांगितले की तुमचं काम करून जा. PWDनं रस्त्याच्या बाजूला लावलेली झाडं, पडलेली झाडं काढायचे, पाणी जर कुठं साचलं असेल काढून देणं शक्य असेल तर काढून द्यायचं. असं सगळीकडं रेशनच्या बाबतीत रेशन पुरवठा झाला पाहिजे. म्हणजे जेवढं करता येईल तेवढं प्रशासनाचं काम गतीनं सुरू आहे. तुम्हालाही कुठं वाटलं तर मला संपर्क करा किंवा गावातील कार्यकर्ते त्यांनी पण सजग राहिलं पाहिजे. जे शून्य नागरिक आहेत त्यांनी पण सजग राहिलं पाहिजे की अशा तिथं घटना होणार आहेत. समजा एखाद्या ठिकाणी घर पडायला झाले तर तिथल्या लोकांना लगेच हलवलं पाहिजे. गावामध्ये कुठं दरडीचा प्रश्न जर तयार झाला तर त्या लगेच आम्हाला माहिती द्या. तिथली यंत्रणा आम्ही सगळे हलवण्याचा 100% प्रयत्न करू. तर असं सगळा आढावा बैठकीत हे झालं आहे आणि शासन म्हणून, सरकार म्हणून आम्ही 100% लोकांपर्यंत पोचतो आणि माझी जबाबदारी म्हणून तर मी 2-3 दिवस अधिवेशन सोडून इथंच थांबलेलो आहे आणि इथं जे काय होतं त्या प्रत्येक बारीक गोष्टीवरती लक्ष आहे. लोकांना एवढीच विनंती करेल का मायबाप जयंती घाबरू नका, स्वतःची काळजी घ्या. मदत काही लागली तर मदतीसाठी आम्ही ठामपणानं तुमच्याबरोबर उभं आहे. त्याच्यासाठी मला कॉल करू शकाल. आदरणीय तहसीलदार साहेब किंवा त्यांची यंत्रणा आहे DD साहेब त्यांना कॉल करू शकाल किंवा माझा दुसरा नंबर पुष्पा लांबते माझी धर्मपत्नी उचलते तर तिला पण कॉल करून तुम्ही सांगितलं तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा, मुकुल आहे बाकी सगळे त्या सगळ्यांना सांगा. आम्ही तुमच्या मदतीला त्या क्षणी धावून देण्याचं काम करू आणि जे पाऊस कमी होतो आहे कधी होतो हे काही आपल्या हातात नाही आहे. पण आपली एकमेकाची काळजी घेणं मात्र आपल्या हातात आहे. पर्यटकांना विनंती राहील कृपा करून भंडारदऱ्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जर तिथली यंत्रणा फॉरेस्ट यंत्रणा सोडत नसेल तर जाऊ नका. इकडे लवाळीच्या वरती हरिश्चंद्रगड परिसरात जर तिथली यंत्रणा अडवत असेल जाऊ नका, म्हणत असेल तर बळच जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण ती गोष्ट तुमच्या अंगलट येऊ शकते. शेवटी जीव महत्त्वाचा प्रत्येक. त्यामुळे एकमेकांची काळजी घ्या आणि हे आलेलं जे आसमानी संकट आहे पावसाचं याच्यावर पण आपण मात करू. म्हाळुंगीचे ग्रामस्थ सातत्यानं इथून मागणी करत आहेत किंवा त्या ठिकाणी माळींसारखी घटना घडू नये म्हणून ते लोक काही प्रमाणामध्ये असे भयभीत झाल्यासारखे वाटत आहेत. काय सांगा? तिथं आम्ही महसूलची यंत्रणा पाठवली. तिथल्या लोकांना तिथली परिस्थिती पहा म्हटलं. जर गरजेचं वाटलं तर त्या लोकांना आमच्या केळी आश्रम शाळेमध्ये शिफ्ट करा. जर एखादा तुम्ही जर म्हटलं की मी जाणारच नाही इथून तर त्याच्याकडनं लेखी द्या. पण तिथं पण आम्ही त्यांना आपल्या हातात जेवढं तेवढं करण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारकडे प्रस्ताव गेला आहे. त्याच्यासाठी 2 जागा पण पाहिल्या आहेत. भविष्याच्या काळात जागांनी शेती होईल. त्या लोकांनी काही सूचना केल्या की आम्हाला तिथंच जागा कोणी विकणार आहे जवळ तर तिथं जागा खरेदी करा. तर ज्या त्यांच्या सूचना येतील त्याच्यावरती पुढची कारवाई केली जाईल.
पण आता सध्या तात्पुरतं कुणाच्या जीविताला धोका पोहोचू नये तर त्यासाठी काळजी घेणार. हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जो आहे तर त्याची काही स्थापना करण्यात आलेली आहे का, किंवा काय कसं लोकांसाठी काय आव्हान आहे त्यासाठी? आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन झालेला आहे. त्यासाठी तहसीलदार BDO त्या यंत्रणेमध्ये आहे, इथलं नगरपंचायतच्या CO मॅडम त्या यंत्रणेमध्ये आहे. तर तुम्ही थेट सरकारी यंत्रणा म्हणून त्यांना संपर्क करा आणि तालुक्याचा एक तुम्ही निवडून दिलेला तुमचा सेवक म्हणून तुम्ही मला पण संपर्क करू शकता.